नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर क्लास 5 इंटेलिजंट टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपण आजपासून सुरू करत आहे लेसन नंबर 4 लॉजिकल रिझनिंग. यालाच म्हणतात तर्कसंगती व अनुमान. यामध्ये पहिला भाग बघणार आहोत ज्यावर प्रश्न हे वयाच्या संबंधित विचारले जातात, म्हणजे एज वर हे प्रश्न विचारले जातात. आता बघा, जर ए बी सी असे तीन व्यक्ती आहे, ए आहे, बी आहे आणि सी आहे. ठीक आहे. या तिघांचं वय, नंतरचं वय तिघांचंही, जसं 5 वर्षानंतर म्हटलं, 5 वर्षानंतर या तिघांच्या वयाची बेरीज म्हटलं, याच्यामध्ये तिघांच्या वयांची बेरीज म्हणजे 5 + 5 + 5 म्हणजे एकूण 15 ऍड होईल. ठीक आहे, 15 वर्ष एकूण ऍड होईल. असंच आजपासून 5 वर्षाच्या आधी जर म्हटलं, या तिघांच्या वयांची बेरीज किती होती, म्हणजे प्रत्येकामधून 5-5 वर्ष मायनस होईल, म्हणजे एकूण 15 वर्ष तिघांच्या वयांच्या बेरीज मधून मायनस होईल. आज त्यांची बेरीज समजा 50 वर्ष आहे, तिघांच्या वयाची बेरीज, तर 5 वर्षाआधी किती राहील तिघांच्या वयाची बेरीज, तर 50 - 15 राहील. आज तिघांच्या वयांची बेरीज 50 आहे, मग 5 वर्षानंतर किती राहील, तर ती राहील 50 + 50. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा एजचा कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की आधी आणि नंतर, आधी मध्ये तेवढे वर्ष कमी होते, नंतर मध्ये तेवढे वर्ष वाढते. आता यावर आधारित एक प्रश्न बघूया आपण, जो याआधी 2023 मध्ये विचारला होता. त्याआधी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल मध्ये त्या सबस्क्रिप्शनच्या बटनला क्लिक करा, जेणेकरून जसाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तर बघूया क्वेश्चन नंबर 1. 7 वर्षापूर्वी कविता, मनीषा व सुवर्णा यांच्या वयाची बेरीज 45 इयर्स होती. म्हणजे कविताचं वय, ठीक आहे, प्लस मनीषाचं वय प्लस सुवर्णाचं वय, या तिघांच्या वयांच्या जी बेरीज आहे ती 45 वर्ष होती. पण ही कधी होती, 7 वर्षापूर्वी. मग 7 वर्षापूर्वी 45 इयर्स होती. मग आज किती असेल? ठीक आहे, आज तिघांच्या वयांची बेरीज किती येईल? 7 वर्षापूर्वी 45 इयर्स होती, म्हणजे -7 इयर्स आहे तो. मग 7 वर्षाआधी कमल, कविता, मनीषा आणि सुवर्णा या तिघांचे वय म्हणजे 7 + 7 + 7 करा, 21 इयर्स. म्हणजे आज जी बेरीज आहे ती 7 वर्षाच्या आधीच्या बेरजेमधून आज 21 इयर्स ऍड करायचे, म्हणजे आजची बेरीज मिळेल. आज तिघांच्या वयांची बेरीज किती राहील? 7 वर्षाआधी 45 वर्ष होती, प्लस त्याच्यामध्ये 21 इयर्स मिळवून द्यायचे, म्हणजे किती होईल? 66 इयर्स. आज तिघांच्या वयांची बेरीज 66 इयर्स राहील. आता पुढे काय प्रश्न म्हटलेला आहे, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? 5 वर्षानंतर कवितेच्या एज मध्ये 5 वर्ष वाढेल, मनीषाच्या एज मध्ये 5 वर्ष वाढेल आणि सुवर्णाच्या एज मध्ये 5 वर्ष वाढेल. म्हणजे एकूण किती वर्ष वाढणार आहे? 15 वर्ष वाढणार आहे तिघांचे मिळून. तर आज तिघांच्या वयांची बेरीज 66 इयर आहे. मग 5 वर्षानंतर किती राहील? तर 66 मध्ये आपल्याला 15 ऍड करावं लागेल. तर आन्सर येईल आपला 81. म्हणजे 5 वर्षानंतर तिघींच्या वयांची बेरीज 81 इयर्स राहील. तर कोणता ऑप्शन आहे यामध्ये? ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. बघूया क्वेश्चन नंबर 2. मुलाचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या हाफ पटीपेक्षा 4 ने कमी असून, आधी आपण मुलाचा आणि आईचं वयाचे जे संबंध आहे ते आधी समजून घेऊया. इथं काय म्हटलंय, मुलाच्या आजचे वय म्हणजे मुलगा बरोबर मुलाचे जे आजचे वय आहे ते कसे आहे? आईच्या आजच्या वयाच्या निमपट, 1/2 म्हणजे हाफ. हाफ करणं म्हणजे 2 न भागायचं. म्हणजे आईच्या वयाला 2 न जर भागितलं, म्हणजे आईचे वय, त्या आईच्या वयाला 2 ने भाग द्यायचा आणि त्यामधून किती कमी करायचे? 4 कमी करायचे. ठीक आहे. आईच्या वयाला 2 ने डिवाइड करायचं, जे उत्तर येते त्यामधून 4 वर्ष कमी केले तर मुलाचं आजचं वय मिळते. ठीक आहे. हे झालं मुलाचं आणि आईच्या वयाचं हे आजचं रिलेशन. पुढे काय म्हटलंय,
मावशीच्या आधीच्या वयाच्या म्हणजे मुलाचेच वय, मुलाच्या वयाची तुलना आधी आईच्या वयाशी केली. आता मुलाच्या वयाची तुलना मावशीच्या वयासोबत करत आहे बघा. ठीक आहे. तर मुलाचे आजचे वय म्हणजे मुलगा इक्वल टू, आता काय होईल, मुलगा बरोबर मुलाचे आजचे वय बरोबर मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पट, 1/3 टाइम्स. म्हणजे आजचं मावशीचं जे वय आहे त्याच्या 1/3 टाइम्स. 1/3 टाइम्स म्हणजे 3 न भाग द्यायचं. म्हणजे मावशीच्या आजच्या वयाला 3 न भाग द्यायचा. 2 ने जास्त आहे म्हणजे मावशीच्या आजच्या वयाला 3 ने भाग दिल्यानंतर जे आन्सर मिळते त्यामध्ये 2 वर्ष जर मिळवले तर मुलाचे आजचे वय मिळते. पहिलं हे रिलेशन आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर पुढे पहा काय म्हटलंय, जर आईचे आजचे वय 42 वर्ष आहे. ठीक आहे. म्हणजे आईचे आजचे वय 42 इयर्स आहे. म्हणजे आईच्या वयामध्ये किती लिहू आपण, 42. तर 42 इयर्स हे आईचे आजचे वय आहे. त्याला 2 ने भाग द्यायचा आणि त्यामधून 4 मायनस करू. तर 42 ला 2 ने जर भाग दिला आपण तर 21 येते. त्यातून 4 मायनस केले तर आपल्याला 17 येते. म्हणजे मुलाचे आजचे वय 17 इयर्स आहे. ठीक आहे. तर आपल्याला म्हटलं आहे की मावशीचे 2 वर्षापूर्वीचे वय किती. तर मावशीचे 2 वर्षापूर्वीचं जर वय काढायचं आहे तर आधी मावशीचं आजचं वय माहित पाहिजे आणि आजच्या वयामधून 2 वर्ष मायनस केले तर आपल्याला 2 वर्ष आधीचं मावशीचं वय मिळेल. तर आपल्याजवळ मावशीचं तर वय आहे नाही, पण मुलाचं वय आहे. मुलगा आता 17 वर्षाचा आहे. ठीक आहे. मग मुलाचं वय आता 17 इयर्स आहे. ठीक आहे. मग मुलाच्या ठिकाणी आपण लिहूया 17 इयर्स बरोबर मावशीचं वय. ठीक आहे. त्याला 3 ने भाग देऊ आणि त्याच्यात 2 मिळवू. आता याला दुसऱ्या पद्धतीने समजून घ्या. मावशीच्या वयाला 3 ने भाग दिल्यावर आणि त्याच्यात 2 मिळवल्यावर मुलाचं वय मिळते. मग आपण काय करू की जे मुलाचं वय आहे त्यामधून 2 वर्ष मायनस करून देऊ. ठीक आहे. कारण मावशीच्या वयाच्या म्हणजे 3 न भागितल्यानंतर 2 मिळवल्यावर मुलाचं वय मिळते. मग आपण 2 मिळवायचं नाही, 2 इकडून कमी करून टाकायचं मुलाच्या वयातून. मग मुलाच्या वयातून जर आपण 2 वर्ष कमी करून दिले तर आपल्याला संबंध काय मिळतो, तर मावशीचं वय त्याला 3 न भाग देऊ. म्हणजे मुलाचे वय मावशीच्या वयाचे 1/3 पट आहे. ठीक आहे. तर यामध्ये त्यासाठी आपल्याला 2 वर्ष मुलाच्या वयातून मायनस करावं लागेल. म्हणजे हे किती झाले आता 15 बरोबर मावशीचे वय भागिला 3. आता मुलाचे वय हे मावशीच्या वयाला 3 ने भागितल्यावर मिळते. याचाच अर्थ मावशीचे वय हे मुलाच्या वयाचे 3 पट झाले. मग मावशीचे आजचे वय बरोबर काय होईल, मुलाचे वय गुणिला 3 पट म्हणजे झाले 45 इयर्स. म्हणजे मावशीचे आजचे वय 45 इयर्स आहे. आपल्याला म्हटलं की 2 वर्ष आधी किती होते. मग मावशीच्या आजच्या वयामधून 2 वर्ष जर मायनस केले तर आपल्याला मावशीचे 2 वर्ष आधीचं वय मिळेल आणि ते किती राहील 43 इयर्स. आणि ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. हे कॅल्क्युलेशन थोडं समजण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. याला कसं कराल, मुलाचे आजचे वय मावशीच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त. मग याला दुसऱ्या पद्धतीने काय होणार की मुलाच्या वयातून 2 वर्ष कमी केले तर मावशीच्या वयाची 1/3 टाइम्स मिळते. अशा पद्धतीने याचा विचार करावा लागेल. कारण इथं तुम्ही जर व्हेरिएबल घेतलं एक्स वगैरे घेऊन ते तुम्हाला झालेलं नाही आहे 5व्या वर्गात. त्याच्यामुळे त्या ट्रान्सपोज वगैरे येते प्लस मायनसचं इकडं तिकडं, तर ते तुम्हाला झाले नाही म्हणून त्या पद्धतीने तुम्हाला इथे सांगता येणार नाही. तर बघूया एक्सरसाइज 4.1 जी आहे नवनीतच्या बुक मधून. तर क्वेश्चन नंबर 1, जॉन आणि अहमदचे 5 वर्षापूर्वीचे वय शरदच्या त्यावेळेच्या म्हणजे 5 वर्षापूर्वीच्या. इथे एका शब्दाला महत्व यायला लक्ष द्या इथे. ठीक आहे. शरदच्या त्यावेळेच्या वयाच्या अनुक्रमे म्हणजे आधी जॉनची तुलना करायची मग अहमदची 1/3 व 1/4 पट असून. आता असून पर्यंत पहिलं समजून घ्या. इथे काय म्हटलेलं आहे, जॉनचे वय. ठीक आहे. जॉनचे वय पाहू इथे आपण पहिलं आणि त्यानंतर अहमदचे वय पाहू. आता जॉनचे वय काय म्हटलं आहे, जॉन आणि अहमदचे 5 वर्षापूर्वीचे वय. म्हणजे हे जे आपण एज काढत आहे इथे हे आहे 5 वर्ष आधीचे. 5 वर्ष आधीचे हे आपण वय सांगत आहे. ठीक आहे.
तर जॉनचे 5 वर्षापूर्वीचे वय काय होतं म्हणते, शरदच्या त्या वेळेच्या वयाच्या अनुक्रमे 1/3 पट. अनुक्रमे म्हणजे जॉनचं 1/3 पट आणि अहमदचं 1/4 पट. 1/3 पट म्हणजे शरदच्या त्या वयाच्या वयाला 3 न भाग दिलं तर जॉनचं वय मिळते, आणि 1/4 पट म्हणजे शरदच्या त्या वेळेच्या वयाला 4 ने भाग दिला तर अहमदचं वय मिळते. म्हणजे जॉनचं वय बरोबर काय होईल, शरदचं 5 वर्ष आधीचं वय आणि त्याला भाग द्यायचं 3 ने, आणि अहमदचं वय किती होतं 5 वर्ष आधी, तर शरदचं त्यावेळेचं वय आणि त्याला भाग द्यायचं 4 ने. हा याचा अर्थ झाला. पुढे बघा, जॉनचे त्यावेळेचे वय 8 वर्ष असल्यास, जॉनचे त्यावेळेचे वय किती होते 8 वर्ष. जॉनचे आपल्याला वय दिलेलं आहे, ठीक आहे. आता याचा अर्थ पाहून घेऊया आपण. जॉनचं त्यावेळेचं वय म्हणजे 5 वर्षापूर्वीचं वय 8 वर्ष होतं, म्हणजे जॉनच्या ठिकाणी आपण 8 वर्ष टाकलं, बरोबर काय होईल मग शरदचं त्या वेळेचं वय भागीला 3 असं झालेलं आहे. आता अशा प्रकारचे ग्रंथ तुम्ही आधी केलेले आहेत. जसं याला आपण दुसऱ्या पद्धतीने पाहू. 8 बरोबर किती भागीला 3, म्हणजे कोणत्या नंबरला 3 न भाग दिला तर 8 येते. मग यासाठी आपण काय करतो, सरळ या 8 आणि 3 चा मल्टिप्लाय करतो. मग इथे सुद्धा आपल्याला आता शरदचं वय जर काढायचं आहे तर शरदचं वय काय होईल, इथे शरदचं वय बरोबर या 8 ला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे होईल 24 इयर्स. म्हणजे 5 वर्षापूर्वी शरदचं वय किती होतं 24 इयर्स. आता इथे बघा 5 वर्षापूर्वी अहमदचं एज किती होतं, म्हणजे शरदचं 5 वर्ष आधीचं जे वय होतं त्याला पूर्ण डिवाइड करायचं. आता इथे आपल्याला शरदचं 5 वर्ष आधीचं वय किती आहे 24 इयर्स आहे. मग 24 ला आपण 4 ने भाग देऊ तर आलं 6 इयर, ठीक आहे. आता बघा आपल्याला तिघांचे वय भेटलेलं आहे. जॉनचं 5 वर्ष आधीचं वय किती मिळालं आपल्याला, दिलेलं आहे त्यांनी, जॉनचं 8 वर्ष दिलेलं आहे, ठीक आहे. त्यावेळेचे वय म्हणजे 5 वर्ष आधीचे वय, हे शब्द लक्षात ठेवा. त्यावेळेचे वय म्हणजे 5 वर्ष आधीचं वय जॉनचं 8 इयर्स होतं. आपण आता शरदचं काढलेलं आहे. शरदचं 5 वर्ष आधीचं वय आपण काढलेलं आहे 24 वर्ष, आणि अहमदचं 5 वर्ष आधीचं वय काढलेलं आहे आपण 6 वर्ष, ठीक आहे. आता प्रश्न बघा पुढे काय म्हटलेला आहे, त्या तिघांच्या 2 वर्षानंतरच्या वयाची बेरीज काढा. म्हणजे 5 वर्ष आधीचे हे वय आहे, तर आपल्याला तिघांचंही 2 वर्षानंतरचं वय काढायचं आहे, तिघांची बेरीज. मग 2 वर्षानंतरचं काढण्यासाठी पहिला आजचं माहित झालं पाहिजे. मग आजचं माहित होण्यासाठी 5 वर्ष आधी जॉनचा 8 इयर्स होता, म्हणजे आज किती होईल 8 + 5 होईल, ठीक आहे. 8 + 5 होईल आजचं. शरदचं 5 वर्ष आधी 24 वर्ष होतं, म्हणजे आज किती होईल 24 + 5. अहमदचं 5 वर्ष आधी 6 इयर होतं, म्हणजे आज किती होईल 6 + 5, ठीक आहे. तर हे किती होईल 13 होईल, हे होईल 29 आणि हे होईल 11. हे झाले तिघांचे आजचे वय, ठीक आहे. हे झाले आजचे, हे होते 5 वर्ष आधीचे. आज यांचे वय एवढे आहे. मग 2 वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज किती म्हटलेलं आहे. मग 2 वर्षानंतर जॉनचं वय किती होईल 13 + 2 करावं लागेल, म्हणजे 15 होईल. 2 वर्षानंतर शरदचं वय किती होईल 29 + 2 करावं लागेल, म्हणजे 31 होईल. 2 वर्षानंतर अहमदचं वय किती होईल त्यात +2 करू, म्हणजे 13 होईल. आणि आता या तिघांची ऍडिशन करावं लागेल. इथे तुम्ही ऍडिशन करू शकता. 5 + 1 6 + 3 9, 3 झाले 5 59. म्हणजे 2 वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज 59 येईल. आता याला तुम्ही शॉर्ट मध्ये कसं करा बघा. 5 वर्षापूर्वी तिघांचे वय तुम्हाला मिळाले आहे 8 24 आणि 6. 24 + 6 30, 30 + 8 38. म्हणजे 5 वर्ष आधी तिघांच्या वयाची बेरीज 38 इयर्स होती. तर मग आज किती होईल, आज साठी म्हणजे तिघांच्या वयात 5-5 वर्ष ऍड होईल, म्हणजे टोटल 50 ऍड होईल. 38 इयर्स मध्ये जर तुम्ही 15 ऍड केले तर 53 येते, म्हणजे आज तिघांच्या वयाची बेरीज 53 इयर राहील. मग आपल्याला म्हटलंय की 2 वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज किती, तर 2 वर्षानंतर म्हणजे तिघांच्या वयामध्ये 2-2 वर्ष वाढेल, म्हणजे एकूण 6 वर्ष वाढेल. आज जर 53 इयर्स आहे तर 2 वर्षानंतर 6 इयर ऍड होईल, म्हणजे होईल 59 इयर्स. यापैकी कोणता ऑप्शन आहे, तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर.